1989ची गोष्ट असेल. घराची बेल वाजली. बाबांनी दार उघडलं. समोर कपिल देव उभे होते. कपिल देव म्हणाले, मुझे सचिन का ऑटोग्राफ लेना है. मग मी गेलो, भाईंच्या टी शर्टवर ऑटोग्राफ दिला. म्हणजे भाई म्हणजे त्यावेळेलाही लोक त्यांना कपिल पाजी म्हणत असतील किंवा अजून कपिल देव म्हणत असतील, पण मी त्याही वेळेस त्यांना भाईच म्हणायचो. भाई म्हणाले, सचिन तू पाकिस्तान टूर जा रहा है. त्यांना कोणीतरी सांगितलं की सचिन ऑलराऊंडर आहे. कारण त्यावेळेसही मी ॲक्टिंग करत होतो, सिंगिंग करत होतो, म्युझिक प्रोडक्शन करत होतो. पण माझ्या बाबांना मला ऑस्कर बरोबर बघायचं होतं, गावस्कर बरोबर नाही. म्हणून मी एक नाव सुचवलं. म्हटलं एक मुंबईचा प्लेयर आहे, त्याचंही नाव सचिन आहे, तुम्ही त्याला घेऊन जा. आणि सचिनला फोन लावला. तिथून सचिन ओरडला, ये. मग तो दिवस उजाडला आणि तिथून वकार युनिसचा बाउन्सर आणि सचिनच्या नाकावर. सचिनने तिथून खिशातून मोबाईल काढला आणि मला व्हिडिओ कॉल लावला. सचिन म्हणाला, महागुरू आता मी काय करू? तू फक्त खालच्या पट्टीत दोनदा बोल, मैं खेलेगा. सचिन म्हणालाही, मैं खेलेगा. आणि त्यानंतर सचिनने जो चोप चोपला, वकार युनिस असो, अब्दुल कादीर असो. त्याच रात्री माझा परत फोन वाजला, रात्री 3 वाजता. तेव्हा मी उर्दूबरोबर झोपलो होतो. तिथून अब्दुल कादीर, महागुरू आपने वो क्या नुस्खा दिया सचिन तेंदुलकर को, जो हम सबको मारने लगा, हमें भी कुछ दीजिए. मला भारताला जिंकवायचंही होतं. मग मी त्याला एक मंत्र दिला आणि दुसऱ्या दिवशी अब्दुल कादीरने रांगेने 6 वाईड बॉल टाकले. तो मंत्र होता, कौन दिशा में लेके चला रे बिजुरिया कौन. त्याची दिशाच बदलली बॉलची. त्यानंतर पाकिस्तान टूर संपली. परत घराची बेल वाजली. सचिन उभा होता. म्हणाला, महागुरू तुम्ही नसतात तर माझं करिअर संपलं असतं. मी त्याला म्हटलं, तुझा गेम छान झाला आहे, पण अजून चांगला होऊ शकतो. नाही, गची बाधा मला कधीच नाही झाली. याचं मागचं कारण स्वभाव, अपब्रिंगिंग. पण मला लची बाधा आधीपासूनच होती. ल म्हणजे ओ लाल मेरी, ओ लाल